लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत कलाला अद्वैतने तिच्या कामाचे थोडे पैसे दिलेले असतात आणि ते कलाला ते पैसे तिच्या आईबाबांना द्यायचे असतात म्हणजे कर्ज फेडण्यासाठी। त्यामुळे ती सकाळी सगळं लवकर आवरून ठेवते म्हणजे नाश्ता वगैरे सगळं बनवून ठेवते। तेवढ्यात रजनी येते आणि कलाला म्हणते, काय ग आज सगळं झालं पण आवरलं पण सगळं? यावर कला म्हणते, हो रजनी मॅडम, मला ना माझ्या माहेरी जायचं आहे त्यामुळे मी आवरलं सगळं लवकर। यावर रजनी म्हणते, हो का आज माहेरी? वा, जा जा हा मस्त हा कला। यावर कला हो म्हणून तिची पर्स आणण्यासाठी रूममध्ये जाते आणि अद्वैतने दिलेले पैसेही बॅगमध्ये ठेवते आणि ती माहेरी तिच्या आईकडे जाते। कला माहेरी येणार आहे हे संगीताला काही माहीत नसतं। कला तिला सरप्राईज देते। संगीता कलासाठी पोहे बनवते, ते पोहे कला खात असते। आता संगीता कला जवळ येऊन बसते तशी कला पर्समधून पैसे काढते आणि संगीताच्या हातात ठेवते। संगीता मात्र खूप निराश झालेली असते। कला म्हणते, काय गाई काय झालं, तोंड का पाडले एवढं? पैसे तर दिलेत ना, मग ह्या पैशातून अजून एक हप्ता फेड। कलाच्या या बोलण्यावर संगीता म्हणते, हो पण कले, मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय अगं। कला म्हणते, काय अगं आई, काही नको बोलू तू, हे घे पैसे आणि मी जाते, आता खूप उशीर झालाय, असं म्हणून कला तिथून निघून जाते। इकडे चांदेकरांकडे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात। सरोज मात्र खूप रागात असते आणि ती कलाची यायचीच वाट बघत असते। तेवढ्यात कला दारात येते तशी सरोज बोलायला चालू करते, या स्वागत आहे तुमचं, खूप मोठी कामगिरी करून आलात ना, या। सरोजचे हे बोलणं ऐकून कलाला काही कळत नाही। ती सरोज जवळ येऊन म्हणते, काय बोललात मॅडम तुम्ही आणि कसली कामगिरी? यावर आता सरोज मात्र चिडून म्हणते, काय मलाच विचारतेस का, कसली कामगिरी? चांदेकरांच्या घरातून पैसे चोरून त्या खऱ्यांच्या घरी नेऊन दिले, ही कामगिरी नाही का? यावर कला म्हणते, काय बोलताय मॅडम, आहो चोरी आणि कसली, मी फक्त माझ्या कष्टाचे पैसे माझ्या आईबाबांना दिलेत कर्ज फेडण्यासाठी। पण सरोज मात्र कलाचं काहीच ऐकत नाही आणि ती म्हणत असते, माझ्या मुलाकडून चांगलेच पैसे उकळतेस की? यावर कला म्हणते, काय आहो काय बोलताय मॅडम, त्याने मला माझ्या डिझाईनचे पैसे दिलेत। सरोज म्हणते, हो पण ते चांदेकरांचेच पैसे आहेत ना। म्हणजे सरोज कलाला म्हणते, आता यापुढे चांदेकरांचा एकही पैसा त्या खऱ्यांच्या घरी जाता कामा नये। आता कला सरोजला वचन देते की यापुढे मी चांदेकरांच्या पैशाला हात पण लावणार नाही, मी माझ्या आईबाबांना मदत करणार, ती माझी जबाबदारी आहे। आता पुढच्या भागात पाहूया कला चांदेकरांचा पैसा न वापरता संगीता आणि दिनकरच्या डोक्यावरचे कर्ज कसे फेडणार। असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।